हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? आज बालाजीमधला चौथा दिवस होता. सकाळीच आम्ही आंघोळी वगैरे करून नाश्ता वगैरे करून निघालेलो होतो बाहेर फिरण्यासाठी. आज आम्हाला फिरायला जायचं होतं. वरची जी 5-6 ठिकाणे आहेत ती करायची होती. त्यासाठी आम्ही बालाजीच्या बसस्टँडवरनं कॅब बुक केली. इकडे रेंटवर कॅब आपल्याला भेटतात. ती कॅब आपल्याला व्यवस्थित 4 ते 5 ठिकाणं आपल्याला फिरून व्यवस्थित खाली पुन्हा आणून सोडतात. ती कॅब आम्ही बुक केली. त्या कॅबवाल्या अंकलने सांगितलेलं होतं की ह्याचा वेळ आहे 4 तास. 4 तासामध्ये ते सगळं काही व्यवस्थित फिरून आणतील. रेंट जो असतो तो माणसं आणि गाडी बघून ठरवलेला जातो. सो ते सगळं काही ठरवून आम्ही कॅब गेली आणि मस्त दऱ्या खोऱ्या रस्ते वगैरे बघत इतके छान टर्न्स वगैरे बघत आम्ही पोहोचलो होतो त्या ठिकाणी. नेमकं ज्या ठिकाणी पहिलं ठिकाण जे आहे, कोणी पहिलं ठिकाण हे कुठून जिथून स्टार्ट करायचं आहे तिथून स्टार्ट करतात. कॅबवाल्या अंकलचे वेगवेगळे पॉईंट्स असतात. सो ते आम्हाला ह्या कॅबवाल्या अंकलनीच पहिलं पॉईंट जे आहे ते श्रीहरी पादुका दाखवलेलं होतं. हे थोड्या उंचीवर आहे. तिकडनं पाहायला गेलं तर आपल्याला 4ही बाजूंनं दरेच दिसत आहे आणि वरती जर पाहायला गेलं तर पूर्ण दुधाळ असं आभाळ दिसतं. असं वाटतं पाणी आपल्या हाताला लागते, ढगं वगैरे. ते ठिकाण करून आम्ही पोहोचलो आता दुसऱ्या ठिकाणी. इकडे शीलतोरणम असं म्हणतात. इकडे सुपारीचे आणि खारकाची झाडे होती. माझ्या मागे तुम्ही बघत असाल का हा जो उभा आडवा जो दगड तयार झालेला आहे ह्यालाच ते लोक शीलतोरणम असं म्हणतात. सो इकडे देवाची वेगवेगळी रूपे होती. ह्याच्यावर नाव लिहिलेलं होतं प्रत्येक रूपाचं, पण ते होतं तेलुगूमध्ये. ते काही आपल्याला वाचता येणार नव्हतं. पण जितकी अवतारं आपल्याला माहिती आहे तितकी आम्ही मुलांना सांगितलो आणि तिकडनं पुन्हा आम्ही बाहेर निघण्यासाठी निघालो. बाहेर निघताच आम्हाला इकडे झाडावर एक वेगळा प्राणी दिसला. तो होता खारुताई. आपल्याकडची खारुताई ही लहान साईजमध्ये असते. ही खारुताई वेगळ्या मोठ्या साईजमध्ये आणि वेगळ्या रंगामध्ये असते. ते पाहून मुलांना दाखवलं आणि इकडलं सगळं आणखीन पुन्हा एकदा डोळे फिरवत आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघताच आम्ही पोहोचलो आता तिसऱ्या ठिकाणी. इकडे होती आकाशगंगा, पाताळगंगा. पाताळगंगामध्ये वरतून असं पाणी पडतं. तिथे लोक आंघोळी वगैरे करतात. साईडला असा धबधबा वाहतो, पण तो आता सध्या बंद होता, कोरडा झालेला होता. आम्ही इकडे आंघोळी वगैरे काही केलो नाही, बस अंगावर थोडंसं पाणी वगैरे शिंपडून आणि देवाच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलो. बरीच गर्दी होती. दर्शन वगैरे घेऊन आम्ही मग बाहेर निघालो. बाहेर निघून आम्ही पोहोचलो आता दुसऱ्या ठिकाणी. इकडे आलो होतो आपण वेणुगोपालला. वेणुगोपाल म्हणजे तिकडे कृष्णाचा अवतार आहे, पण बालाजीचा अवतार मूर्ती बालाजीची आहे. ते जे अवतार असतं जे देवाचे ते तसं काही आहे. पाहायला गेलं तर बालाजीचीच मूर्ती आहे. ती दर्शन घेऊन आम्ही निघालो चौथ्या ठिकाणी. सो इकडे येताच गांधीजी दिसले आम्हाला पहिल्या सुरुवातीला. हे गांधीजी म्हणजे आपल्यासारखे ओरिजिनलच माणूस आहेत, फक्त ते ऑइल पेंट करून तिथे उभा टाकलेले असतात. मुलं बघून त्यांना खूप छान वाटलं. मुलांना गांधीजी भेटल्यासारखं वाटलं. मग इकडे पुढे आलो का इकडे दगड आहे. हे असं बाहुबलीसारखं आपल्या हातावर उचलायचं असं काही मुलं सगळेजण तिकडे फोटोशूट वगैरे करत असतात. सो तिकडे काही जणांनी फोटो वगैरे काढले आणि खाली उतरलो. इकडे नागदेवतेचं पूजा वगैरे होती चालू. तिकडे आम्ही दर्शन वगैरे घेऊन पोहोचलो आता आमच्या शेवटच्या ठिकाणी. शेवटचं ठिकाण होतं हे पाताळगंगा. इकडे पाणी असं गंगेतून पाणी वाहतं, दगडामधून डोंगरामधून पाणी वाहत होतं. मला इकडे धोंडी वगैरे सोडायची होती. मी प्रत्येक ठिकाणी धोंडे दिलेले होते, पण मला काही तो शूट करता आला नाही, कारण शूट करणारीही मीच होते आणि धोंडे देणारी पण मीच होते. सो भेटूया आपण ब्लॉग नेक्स्ट.